शहाणा कासव आणि ससा. एका दाट जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते. ससा आपल्या वेगावर फार गर्व करायचा, तर कासव शांत, संयमी आणि सातत्याने पुढे जाणारे होते. एके दिवशी सशाने कासवाला हसत हसत शर्यतीचे आव्हान दिले. शर्यत सुरू झाली. ससा वाऱ्यासारखा धावू लागला आणि क्षणातच खूप पुढे गेला. मागे वळून पाहिले तर कासव कुठेच दिसत नव्हते. ससा मनात म्हणाला, कासव तर फारच मागे आहे. तो येईपर्यंत थोडी विश्रांती घेतो. तो झाडाखाली आडवा झाला आणि गाढ झोपून गेला. कासव मात्र थांबले नाही. न थकता न घाई करता ते सातत्याने पुढे चालत राहिले. वाटेत त्याला झोपलेला ससा दिसला, पण त्याने दुर्लक्ष केले आणि आपला मार्ग चालू ठेवला. हळूहळू पण ठाम पावलांनी कासवाने शर्यतीची रेघ ओलांडली आणि विजय मिळवला. थोड्याच वेळात ससा जागा झाला. तो घाबरून धावू लागला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. कासव आधीच जिंकले होते. ससा लाजला आणि आपली चूक त्याला कळली. तात्पर्य: हळूहळू पण सातत्याने केलेले काम नेहमी यश देतं.